इतिहासात काही प्रसंग असे असतात जे केवळ घटनाच नसतात तर त्या काळाच्या रणधुमाळीची आणि हृदयद्रावक वेदनांची साक्ष सुद्धा देतात। आज आपण जाणून घेणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र म्हणजेच राजाराम महाराज यांच्या मृत्यूमागील नक्की काय कथा आहे। त्यांना वारणा नदीमध्ये त्यांचं शरीर का विसर्जित करण्यात आलं होतं, त्याच्या मागचं कारण काय होतं। मित्रांनो, हा फक्त अंत्यसंस्कार नव्हता, ही होती एक रणनीती, एक निर्णय जो संपूर्ण स्वराज्याच्या सुरक्षेसाठी घेतला गेला होता। पुढील व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे पुस्तकापलीकडची मात्र अभ्यासाची आणि महत्त्वाची इंटरेस्टिंग माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। मित्रांनो, इसवी सन 1689 संभाजी महाराज औरंगजेबाच्या हातातून पकडले गेले आणि क्रूरपणे त्यांना मारलं गेलं। त्या मृत्यूनंतर संपूर्ण मराठा साम्राज्य हादरलं होतं। राजाराम महाराज शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र केवळ 19 वर्षाचे असताना त्यांनी धोका पत्करून सिंहासन स्वीकारलं, पण त्या ठिकाणी औरंगजेब थांबला नाही। राजाराम महाराजांना जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे जिंजी किल्ला गाठावा लागला। तिथून त्यांनी औरंगजेबाच्या मुसंडीला जबरदस्त उत्तर सुद्धा दिलं। 7 मार्च 1700 या रोजी सिंहगडाजवळ असतानाच राजाराम महाराजांचा अचानक मृत्यू झाला। काहींच्या मते आजारानं, काहींच्या मते विष प्रयोगानं, पण हे स्पष्ट होतं। मित्रांनो, जर ही बातमी मुघलांपर्यंत पोहोचली असती तर मराठा लढ्याला त्या ठिकाणी खालच्या पातळीवरती नेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला असता। राजाराम हे मराठा साम्राज्याचे प्रेरणास्थान त्या ठिकाणी बनले होते। त्यांचा मृत्यू जर जाहीर केला असता तर जनमानसांचे मन त्या ठिकाणी ढासळले असते आणि मुघल त्या ठिकाणी लगेच हल्ला चढवायला तयारच झाले असते। त्यामुळे मराठा सेनापती आणि सरदारांनी एक ठाम आणि धाडसी निर्णय घेतला। राजाराम महाराजांचं पार्थिव अग्निसंस्कार न करता वारणा नदीमध्ये विसर्जित करण्यात आलं, कारण अग्निसंस्कार म्हणजे धूर आणि धूर म्हणजेच बातमी, आणि मित्रांनो, ही बातमी म्हणजेच उद्याचा धोका। नदीतील विसर्जन हे त्या काळामध्ये अत्यंत अपवादात्मक होतं, पण हे केवळ धार्मिक नव्हतं, हे होतं राजकीय संरक्षण। मित्रांनो, राजाराम महाराजांचं निधन गुप्त ठेवण्यात आलं। मराठ्यांनी पुढील काही आठवडे, काही महिने त्यांची उपस्थिती जिवंत असल्यासारखी दाखवली। तेवढ्यात ताराबाई पुढे आल्या आणि आपल्या अल्पवयीन मुलासाठी राज्यकारभार त्यांनी हाती घेतला। त्या काळातल्या पहिल्या आणि बलाढ्य स्त्री शासकांपैकी त्या एक होत्या। हे सर्व शक्य झालं कारण राजाराम महाराजांचा मृत्यू योग्य पद्धतीने लपवण्यात आला होता। ही होती एक सामूहिक युक्ती आणि त्यामागची शौर्यगाथा। तर मित्रांनो, आज आपण फक्त इतकंच लक्षात ठेवूया की एका सम्राटाचं अंतिम संस्कार गुप्त ठेवणं ही केवळ भीती नव्हती, तर ती होती एक युद्धाची नीती, आणि त्यामागच्या बळावरती मराठा साम्राज्य अजून सुद्धा दीर्घकाळ टिकून राहिलं। या इतिहासातील ही अज्ञात गाथा फक्त पुस्तकात नव्हे तर आपल्या रक्तात सुद्धा लिहून ठेवलेली आहे। जर तुम्हाला अशीच इतिहासातील गूढ आणि अभ्यासास उपयोगी आणि प्रेरणादायी माहिती हवी असेल तर एमपीसी विश्व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा। छत्रपतींच्या पराक्रमाला सलाम।